ययाती डोहाजवळच्या एका वृक्षावर बसून होता. इतक्यात त्याची नजर डोहाच्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या एका तरुणीकडे गेली. ती पाठमोरी उभी होती. अशा निर्जन स्थळी ती तरुणी का आली असेल, असा विचार ययातीच्या डोक्यामध्ये आला. आणि इतक्यात त्या तरुणीने वर आकाशाकडे पाहून हात जोडले आणि दुसऱ्याच क्षणी तिने डोहात उडी मारली. ते बघून त्या तरुणीला वाचवण्यासाठी ययातीने सुद्धा डोहात उडी टाकली. तेव्हा त्याचे मन करुणेने भरून गेले होते. पण तिला बाहेर काढून शुद्धीवर आणण्यासाठी त्याने तिचे डोके मांडीवर घेतले आणि त्या करुणेची जागा भीती, आश्चर्य आणि आनंदाने घेतली. कारण ती अलका होती. अलकेच्या नाकातोंडात जास्त पाणी गेले नसल्याने तिने लवकर डोळे उघडले आणि आपण जे पाहत आहोत ते स्वप्न आहे की सत्य हे न कळल्यामुळे अलका सुद्धा ययातीच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागली. तिचा सुंदर चेहरा अजूनच मोहक दिसू लागला आणि त्यामुळे तिचे चुंबन घेण्याचा मोह ययातीला अनावर झाला. तिच्या ओठांवर ओठ ठेवण्याकरता त्याने मान किंचित खाली केली. अलकाच्या ते लक्षात आल्यामुळे पाणावलेल्या डोळ्यांनी ययातीकडे 5-10 क्षण पाहून आणि त्याचा हात हातात घट्ट धरून ती म्हणाली, महाराज, मी आता दुसऱ्याची आहे. तिचा हात थरथर कापत होता. तिचा चेहरा भयग्रस्त दिसत होता. अंगावरचे ओले कपडे, भिजून चिंब झालेले केस, कशाचीही तिला शुद्ध नव्हती. ययाती नको नको म्हणत असताना सुद्धा ती अडखळत मध्येच थांबत तिच्याबद्दल सांगू लागली. अलकाच्या मावशीने तिचे लग्न जुळवले होते. तिचा नवरा शेतकरी होता. तो देखणा, सशक्त, सदन होता. पण तो जुगारी होता. या नादामुळे त्याला दुसरे काही सुचत नव्हते. घर, शेत, बायको, आई यापैकी कशाचीच त्याला आठवण राहत नव्हती. त्याला एक जिवलग मित्र होता. तो जादूटोणा करायचा. एका जत्रेच्या निमित्ताने अलकाचा नवरा तिला बरोबर घेऊन घराबाहेर पडला. सोबतीला तो मित्र होताच. जत्रेतल्या जुगारात नवरा हरला आणि अलकेला घेऊन तिथून पळाला. त्यांच्याबरोबर मित्र सुद्धा पळाला. आज न उद्या त्या मित्राच्या मदतीने आपल्याला कर्णपिशाच्च वश होईल आणि मग जुगारात आपण पैसेच पैसे मिळवू, अशी स्वप्न तो नेहमी पाहायचा. त्याचा मित्र रात्रंदिवस जादूटोण्यात गुंग असायचा. माणसाचे गाढव करण्याची जादू तो शोधत होता. माणसाला कुत्री किंवा बोकड करण्याची शक्ती आपल्याला लाभली आहे असे तो सांगत फिरायचा. त्या दोघांबरोबर भटकत भटकत अलका घरापासून खूप दूर आली होती. काय करावे तिला कळत नव्हते. नवऱ्याला समजवायला गेली की तोच तिच्यावर ओरडू लागायचा. मित्राला म्हणायचा, हिला कुत्री नाहीतर बकरी करून टाक, म्हणजे ही अशी कटकट करणार नाही, मुकाट्याने आपल्या बरोबर येईल. हे ऐकताच तो मित्र विस्तव पेटवून त्यावर मोहऱ्या टाकायचा आणि मंत्र पुटपुटू लागायचा. या सगळ्या प्रकारामुळे अलका खूप घाबरायची. दोघांच्या पाया पडून पुन्हा असे करणार नाही असे नाक घासून कबूल करायची आणि मग ते जादूटोणा करणाऱ्याचे मंत्र थांबायचे. पण तिच्या दुर्दैवाने एवढ्याने त्या दोघांचे समाधान झाले नव्हते. 4-5 दिवसांपूर्वी तिच्या नवऱ्याने तिलाच पणाला लावले आणि तो जुगार हरला. जिंकणारा जिबल्यात चाटत तिच्याकडे बघू लागला. ती काहीतरी निमित्त करून तिथून निसटली आणि अंधाऱ्या वाटेने चालू लागली. लपत छपत चालायचे. कुणी एखादा तुकडा दिला तर खायचा, मिळेल तिथे पाणी प्यायचे. असे करत करत तिने दिवस काढले. पण असे जगणे तिला असह्य झाले. शेवटी जीव देऊन या सगळ्यातून मुक्त होण्याचा तिने निश्चय केला आणि म्हणूनच आज तिने डोहात उडी टाकली होती. ययाती तिच्या सोनेरी केसांवरून प्रेमाने हात फिरवून म्हणाला, तू अजिबात घाबरू नकोस. तू आता माझी बहीण आहेस. तुझ्या आईचे दूध मी प्यायलो आहे हे लक्षात आहे ना? ययाती त्या निर्जन जागेतून अलकाला तो जिथे राहत होता तिथे घेऊन आला. तिला राहायला जागा दिली. रात्र झाली असल्याने अलका झोपायला गेली. पण त्या रात्री तिला अंथरुणावर पडल्यापासून एक क्षणही स्वस्थ झोप लागली नव्हती. तिला जादूटोण्याची चित्रविचित्र स्वप्ने पडत होती. शेवटी मनाचा धीर करून ती ययाती जिथे झोपला होता तिथे आली. ययातीने तिला शांत केले आणि त्याच्या शय्येवर तिला बसवले. पाठीवरून हात फिरवून तिला धीर दिला. दुसऱ्या रात्री सुद्धा अशीच भीतीने थरथर कापत ती ययातीकडे आली. तिसऱ्या दिवशी ययातीने दासीला तिचे अंथरूण त्याच्याच जागेत टाकण्याची आज्ञा दिली. ययातीच्या शय्यागृहाचे दार नेहमी उघडे असायचे. पहारेकरी वरचे वर येऊन ययाती स्वस्थ झोपला आहे की नाही हे पाहून जायचे. अशा स्थितीत अलका त्याच्या शय्यागृहात झोपली म्हणून काही बिघडणार नव्हते, कारण संशयाला जागा सुरणार नव्हती.
प्रवासातले ते दिवस लवकरच संपले, पण त्या गोड आठवणी ययातीच्या मनात कायम राहिल्या. दिवसभर अलका त्याच्या अवतीभोवती असायची. कधी एखादी गाणी गुणगुणायची, कधी सुंदर केशरचना करायची, कधी ययातीला आवडणारे अनेक पदार्थ स्वतः करून वाढायची, तर कधी ययाती जेवण करायला बसला की त्याला पंखाने वारा घालायची. त्या प्रवासातले अलकेचे अस्तित्व ययातीला अतिशय सुखदायक झाले होते. पण मंदार मात्र तिच्याकडे अनेकदा रागाने पाहायचा. दासीची मुलगी असूनही ययाती तिला बरोबरीने वागवतो ही गोष्ट त्याला कदाचित आवडत नव्हती. आता सगळे हस्तिनापूरला जायला निघाले. हस्तिनापूर आता फक्त 10 कोस उरले होते. तेव्हा मंदार ययातीला म्हणाला की तो त्याच्या स्वागताची तयारी करण्यासाठी थोडा पुढे जात आहे. ययाती हस्तिनापूरला पोहोचला तेव्हा रात्र झाली होती. अलका कशी भेटली हे सांगून ययातीने अलकेला आईच्या स्वाधीन केले. आईने यतीचा विषय काढला नाही. आईच्या मनात आपण उगीच आशा निर्माण केली असे ययातीला वाटले. दुसरा दिवस खूप गडबडीत गेला. कुठल्या ना कुठल्या निमित्ताने ययाती अलकेची आठवण काढत होता, पण अलका काही त्याच्यापुढे येत नव्हती. ही गोष्ट लक्षात येताच आई ययातीला म्हणाली की तो हस्तिनापूरचा राजा आहे आणि राजाने राजकन्येकडे लक्ष द्यायचे असते, दासीकडे नाही. एवढे बोलून आईने ययातीला तिच्या महालात येण्याची खूण केली. तिने ययातीला सांगितले की अलका तिच्या आयुष्याचे शेवटचे क्षण मोजत आहे. हे ऐकून ययातीला मोठा धक्का बसला. आई पुढे म्हणाली, तू प्रवासात आणि अशोकवनात उधळलेले गुण माझ्या कानावर आले आहेत आणि म्हणूनच त्या मुकुलिकेला मी अशोकवनातून हाकलून दिले आहे. हे सगळे त्या नीच मंदारने आईला सांगितले असल्याचे ययातीच्या लक्षात आले. त्याचे डोके बधीर झाले. नंतर आई तिच्या महालाच्या पूर्व भिंतीकडे गेली, जिथून एक भुयार होते. आईच्या मागोमाग ययाती भुयाराच्या पायऱ्या उतरू लागला. या भुयाराच्या दुसऱ्या टोकाला एक तळघर होते. तिथे पोहोचल्यावर आईने ययातीला सांगितले की त्याला फक्त अर्धा घटका आत राहायला मिळेल. मरणापूर्वी माणसाची इच्छा पुरवावी असे म्हणतात, म्हणून आईने अलकेवर एवढी दया दाखवली होती. ययातीने बधीर मनस्थितीत आत पाऊल टाकले. खोलीच्या मध्यभागी अलका गुडघ्यात मान घालून बसली होती. जड पावलांनी ययाती तिच्या जवळ गेला. अलकेने मान वर केली. तिचा चेहरा काळा ठिक्कर पडला होता. तिचे डोळे तारवटून गेले होते. तिला काही दिसत नव्हते, पण ययातीचा आवाज तिने ओळखला. तिच्या पलीकडेच एक रिकामा पेला पडला होता. ययातीने ओळखले की अलकेला विष पाजले गेले आहे. अलकेच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. मध्येच जीवाच्या आकांताने तिने हे सगळे मंदारने केले असल्याचे ययातीला सांगितले. तिची जीभ अडखळू लागली. ती आळोखे पिळोखे देऊ लागली. तिचे डोके जड होऊ लागले. तिला नीट श्वास घ्यायला जमत नव्हता. मध्येच खोल गेलेल्या आवाजात ती म्हणाली, मला विसरू नका. माझा एक सोनेरी केस आठवण म्हणून तुमच्याकडे ठेवा. ययातीने तिचा एक सोनेरी केस हळूच तोडला. अलका मृत्यूच्या अज्ञात प्रदेशातला कधीही न संपणारा प्रवास करायला निघाली होती. त्या प्रवासात तिला अखंड धीर देईल अशी एखादी खुनेची वस्तू बरोबर द्यायला हवी. या विचाराने नकळत ययातीची मान खाली गेली. अलकेच्या ओठांवर त्याचे ओठ टेकले. विष प्यायले असल्याने अलकाने तोंड वळवण्याची धडपड केली, पण तेवढी शक्ती तिच्यात नव्हती. ययाती वेड्यासारखा तिची चुंबने घेऊ लागला. तोंड वळवण्याच्या धडपडीत अलकेचे डोके त्याच्या खांद्यावरून निसटले आणि ती धाडकन खाली पडली. ययातीने तिला हलवून पाहिले, पण पिंजऱ्यातून पक्षी उडून गेला होता. तिचा जीव गेला होता. बाहेरून आईची युवराज अशी हाक आली. हताश ययाती तिथून निघाला. तो त्याच्या महालात आला तेव्हा अमात्य त्याची वाटच पाहत बसले होते. देव आणि दैत्यांचे युद्ध थांबल्याची मोठी आनंदाची बातमी ते घेऊन आले होते. कचाला संजीवनी विद्या मिळाली होती. कचामुळे देव पक्षातले मृत सैनिक जिवंत होऊ लागले, म्हणून दैत्यांनीच युद्ध थांबवले. या युद्धात दैत्य विजयी झाले असते तर त्यांनी आपल्या राज्यावर सुद्धा आक्रमण केले असते, असे अमात्य म्हणाले. कचाला संजीवनी विद्या मिळाली होती. देव दैत्यांचे युद्ध थांबले होते. पण ययातीच्या दृष्टीने या सर्व गोष्टी अत्यंत क्षुद्र होत्या. त्याचे मन एकसारखे अलकासाठी आक्रोश करत होते.